मम्मी ग्रॅनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे भेंडी रस्सा, भेंडी चटपटीत रस्सा। सॉरी, बघू आता चटपटीत काय बनतं आपलं। ठीक आहे, पटकन असं बनणारा प्रकार आहे हा। पटकन असा बनणारा प्रकार आहे। थोडं तेल घ्यायचं, 2 ते 3 चमचे तेल आहे। आपला चम्मच छोटा म्हणून आपण डायरेक्टली कितली सुटलून टाकली, लक्षात घ्या। आणि याच्यामध्ये आता पहिले टाकायचं आहे आपल्याला लसूण। ओके, पहिले जाणार लसूण। 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या आहेत। 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या बघू शकता तुम्ही। कापून घेतलेले आहे। मला एक तर भीती वाटते म्हणून मी लांब लांब पळते आणि व्हिडिओला झूम करते। त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा, पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे टाकायचे, लसूण टाकल्याने सुगंध मस्त झालाय आणि जिऱ्यामुळे पण ब्राऊन होत आलेलं आहे लसूण। ते बघा, जळाली लसूणची जळाली, लसूणची ब्राऊन जळाली, होत आलेलं आहे। त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे। हिंग टाकला आपण, लसूण जिरे हिंग। मिरच्या कापलेल्या टाकल्या, 2 मिरच्या कापलेल्या टाकल्या। अरे वा, सुंदर दिसतोय बघा, सुगंध आहे छान, सुगंध येतोय छान मस्त बघा। आता ब्राऊन झाल्याने याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे टोमॅटो। आता याच्यामध्ये जाणार टोमॅटो। तुम्ही फेसबुकला व्हिडिओज बघू शकता याचे, कार्टूनवाले। बिचारे टोमॅटोला बघितल्यावर त्या कार्टूनची आठवण आली मला। मस्तपैकी बघा टोमॅटोचे काप करून याच्यात टाकले आहे, बघू शकता। याच्यात गेलं हळद पूड अर्धा चमचा हळद आहे। अर्धा चमचा हळद। चांगलं हे सॉफ्ट झालं पाहिजे टोमॅटो। सॉफ्ट होण्यासाठी एक आहे आपल्याला नमक टाकायचं आहे, मीठ। ओके, बघू शकता तुम्ही। वाव, छान मेल्ट झाले पाहिजे टोमॅटो त्यामध्ये। म्हणजे टोमॅटो मधली जेवढी चरबी आहे ना सगळी वितळली, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये लय फुगलेला होता ना, जिरते त्याची बघा कशी, बघू शकता। त्याला कंटिन्यू आपल्याला ढवलावं लागतं, तेवढंच आपल्याला जिमला जाताना येतं, आपण तेवढीच एक्सरसाइज करून घेतो असं जेवण बनवताना। सध्या तर हाताचीच होते, पायाची काय माहित कधी एक्सरसाइज होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला धने पावडर टाकायची 2 चमचे। ॲक्च्युली हा छोटा चमच आहे माझ्याकडे याचा, तर असं ही 1 चमच झाली फुल, मोठा चमच। ठीक आहे, हे बघा टोमॅटो आता छान सॉफ्ट होत आहे ह्या स्टेपला। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर हे आपल्या तिखटाप्रमाणे। आता हे आपण जेवढं स्पायसी खाऊ शकतो तेवढंच टाका, उगाच जास्त फ्लो मध्ये टाकणार। आता मी टाकले 2 चमचे, 2 मोठे चमचे पकडून चला। आम्हाला तिखट थोडं जास्त लागतं। आमच्या घरात फक्त मी एक स्पायसी न खाणारे पर्सन आहे, बाकी पूर्ण फॅमिली स्पायसी खाते। आपलं तिखट असेल तर तिखटासोबत आपण दही घ्यायची, म्हणजे कसं बघा छान असं स्पायसीपणा निघून जातो। वाव, छान वाटतं। टोमॅटो चटणी झाली आता ताई। हो, नंतर ती भेंडीचा रस्सा होणार मस्त झणझणीत। आता ह्याच्यामध्ये ह्या स्टेपला थोडासा सब्जी मसाला ओके टाकायचे। आणि या ग्रेव्हीला थोडं तेल लागतं, म्हणून अजून एखादा चमचा तेल टाकायचं, तर छान होतं चमचमीत टेस्टी।
तुम्ही ही रेसिपी खरंच करून बघा. भेंडीची ग्रेव्ही साधं सिंपल, तुमच्याकडे काही नाहीये आणि तुम्हाला आता सुचत नाही काय करायचं, डाळ वगैरे खाऊन सारखं कंटाळा आलेला आहे, तर भेंडी छान धुवून सुकवायची, थोडंसं तिला मधले काप करायचे लांब लांब, आणि टोमॅटो आणि ह्या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ते आता एक मिश्रण होत चाललंय. हे बघा झालं, सॉफ्ट झालेलं आहे. ठीक आहे. वाव, छान वाटतंय. सुगंध पण खूप सुंदर खरंच आलेला आहे. छान आलं, झणझणीत आलंय. हा असा तुम्ही भेंडीमध्ये सुद्धा रस्सा होता, हे बघा. त्यासाठी तेवढीच भेंडी पाहिजे असं काय नाही. आता बघा हे भेंडी अशी कापलेली आहे, हे काप ओके. केलेले असे उभे, आणि ह्या स्टेपला ही भेंडी डिरेक्ट त्याच्यात टाकायची. डायरेक्ट. ओके ह्याला फ्राय करायची गरज नाही लागत. ओके, म्हणजे ते त्याच्यामध्ये मसाला खेचून घेईल. हो. आता ह्याच्यामध्ये बघा छान टोमॅटो सर्व मॅश झाले, एकदम छान मसाल्यासारखं आहे. आणि ह्या स्टेपला भेंडी टाकायची. बघू शकतात टोमॅटोला भेंडीने बघा घेरलं आहे. आता दोघांची मारामारी, ढवला ढवळी. स्टेपला हा भेंडी मसाला असं पण खाऊ शकता तुम्ही. हा भेंडी मसाला नाही, पण भेंडी मसाला म्हणजे हे नुसतं असं करून तुम्ही एक वाफ दिली तर हा भेंडी मसाला पण अशी होऊ तुमची शकतो. भाजी होऊ शकते हा. चपाती सोबत खायला, आणि जो चपातीसोबत. आपण बनवणार आहे तो तुम्ही राईस सोबत खाऊ शकतात. आणि आता मी ह्याचं ग्रेव्ही बनवणार आहे. त्याच्यानंतर मी भेंडीचं लोणचं सुद्धा टाकणार आहे, रेसिपी बनवणार आहे, शेअर करणार आहे. तर सो वॉच, वेट अँड वॉच. भेंडीचं लोणचं तुम्ही ऐकलंय का? मला कमेंट्स करा, भेंडीचं लोणचं कधी ऐकलंय का तुम्ही? तर भेंडीचं लोणचं मी बनवणार आहे. आपण व्हेज येणाऱ्या गोड पासून रेसिपीत. आपण गोड पासून सुरुवात केली, हळूहळू व्हेज नॉन व्हेज मस्त मच्छी नॉनव्हेज मध्ये मटन पण मी तुम्हाला सगळ्या बऱ्याच काही गोष्टी. अशा रेसिपी शेअर करणार आहे. त्या काही माझ्या पण आहेत स्वतःच्या, मी स्वतः माझ्या बनवलेल्या आहेत. आणि हे जे भेंडीचं लोणचं आहे आणि हे भेंडीची ग्रेव्ही ही माझी रेसिपी आहे स्वतःची. तर हा भेंडी मसाला झाला आणि खूप छान वाटतो यार. असं वाटतं आता चपाती सोबत खावं. खरं माझ्या तोंडाला पाणी आलं, काय माहित मी एवढी हावरी काय. तर ह्या स्टेपला आपण पाणी टाकणार आहोत. ओके, पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आपण काय बनवत आहे? भेंडी चटपटीत भेंडी रस्सा. चटपटीत भातावरती भेंडी खायला. रस्सा. म्हणजे आता रस्सा म्हटलं तर पाणी तर आलंच भावा. मस्त वाटतं यार. खूप छान लागतं हे खायला सुद्धा. तुम्ही करून बघा आणि कमेंट्स करा, खरंच छान लागतं. तुम्ही करून बघा. आता ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं. आता थोडं आपलं चवीपुरतं मीठ त्याप्रमाणे. ठीक आहे. थोडीशी साखर. बघू शकतात असं वाटतंय मगरी तरताय. काही पण चवीपुरती साखर टाकली आहे. हे आपलं सिक्रेट आहे. तुम्ही पण असं सिक्रेट सांगायचं मन झालं तर सांगू शकतात. ते बघा 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 किती बघा. छान दिसते बघा. वाव, सो नाईस ब्रो. आता ह्याला खरंच एक छान उकळी दिसते. आली. उकळी आली की त्याला बारीक करून 10 मिनिटं ठेवायचं. भेंडी काय लगेच शिजते आणि हा. लगेच 10 मिनिटांमध्ये ही आणि recipe फर्स्ट होते. ऑफ ऑल पहिली गोष्ट ऐकून घ्या, भेंडी आपल्या गुडघ्यासाठी खरंच चांगली असते. तुम्ही हो. खरंच का, कारण की गुडघ्या खाणं त्याच्यात ते असतं ना ते काय बोलतात ते असं चिगट सारखं, तो आपल्या गुडघ्याला ना मजबूत बनवतं आणि त्याने पण आपला भाकर खाणार. गुडघे पण स्ट्रॉंग होतात. म्हणजे जे आपले हड्डे असतात ना त्या गोष्टी. तर तुम्ही मस्तपैकी झालं आहे. वाव, छान वाटते राईस सोबत खायला. ऍक्च्युली हे साऊथ इंडियन डिश वाटते. राईस सोबत रस्सम बोलतात ना, रस्समच बोलतात ना साऊथ इंडियन लोकांमध्ये. छान झालंय बघा. हे करी पण आले. साऊथ इंडियन लोकांमध्ये रस्समच बोलतात. रस्सम टोमॅटोचं असतं ते. अच्छा ओके, आपण भेंडीचं रस्सम केलंय. अरे या भेंडी रस्सम पण होऊ शकतं. हो. आईला नवीन नाव. हे बघा. खरंच आता ह्या खरंच stage ला- छान वाटतंय. आणि सुगंध पण छान आलेला आहे. खरंच यार, खरंच तोंडाला पाणी सुटलं माझ्या. खरं बोलते. तुम्हाला असं वाटेल मी की हर वेळी खोटं बोल. माणूस चांगलं जेवण असेल, सुगंध एवढा सुंदर येत असेल तर माणसाच्या तोंडाला का नाही पाणी सुटणार? तोंड आहे म्हणून पाणी सुटतं. तोंड नसतं तर पाणी सुटलंच नसतं. लक्षात घ्या. वाव, ह्या गोष्टी आवडायलाच पाहिजे हे मला पण माहिती आहे. तुम्ही ह्या व्हिडिओ जेवढा जास्त शेअर करणार तेवढं तुम्हाला जास्त रेसिपी बघायला भेटणार. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
आणि घंटी बटन ऑन करा, म्हणजे न्यू व्हिडिओज आलेले तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अपडेट होणार. थँक्यू सो मच. आणि खूप अप्रिशिएट करा आम्हाला, चांगले कॉमेंट्स करा, चांगले लाईक्स द्या आणि प्रेम पण द्या. प्रेम, लाईक, कॉमेंट्स आल्यावर प्रेम तर असेलच. थँक्यू गाईज.